पावसाचे दिवस सुरू झाले होते. सगळीकडे धावपळ सुरू झाली होती. शेतकऱ्यांची कामाची घाई सुरू झाली होती. मी किसनराव. माझं वय आता 101 झालं होतं. कधी जाईल याचा सुद्धा आता भरोसा राहिला नव्हता. माझी नात 10वीला होती. पहिल्यापासून ती 10वीपर्यंत तिचा 1 नंबर कधीच चुकला नाही. आणि आता तिची 10वीची परीक्षा सुरू झाली होती. 10वीचे 2 पेपर संपले होते. तेव्हा माझा मृत्यू झाला. माझी नात येईपर्यंत माझ्या मुलाने माझ्या प्रेतासोबत जे केले ते पाहून तुमच्या सुद्धा डोळ्यामध्ये मी सुद्धा लहानपणी शिकण्याचा प्रयत्न केला होता. पण पाठीमागे माझे लहान 6 बहीण भाऊ होते. पण मी काही शिकलो नाही. त्यांचं शिक्षण करण्यामध्येच माझं आयुष्य निघून गेलं. पण इच्छा असून सुद्धा मी शिकलो नाही. आता तीच इच्छा मी माझ्या मुलांमध्ये बघू लागलो होतो. माझ्या मुलांनी शिकावं, काहीतरी बनावं, पण ते सुद्धा काही व्यवस्थित शिकतील असं वाटलं नव्हतं. त्यांची सुद्धा लक्षणे ही शिक्षणाची दिसतच नव्हती. मी माझ्या मुलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. शिका, मोठे व्हा, काहीतरी बनण्याचा प्रयत्न करा. तुमच्या प्रयत्नाला नक्कीच कुठेतरी यश येईल. ते सुद्धा माझ्या मुलांना करायला मी खूपच प्रयत्न करत होतो, प्रोत्साहित करत होतो. पण त्यांना इच्छा दिसली नाही. म्हणून आता मी त्यांचा नाद सोडून दिला होता. मला वाटलं होतं की गरिबी आता आयुष्यभर राहते की काय. आता माझ्या मुलांचे लग्न कार्य झाले होते. माझ्या मुलाला पहिलीच मुलगी झाली होती. आता मी माझ्या नातवंडांकडे शिक्षणाच्या आशेने बघू लागलो होतो. आमच्या 2 पिढ्या शिकल्या नाही म्हणून ते आता मागे आहेत आणि शेती करत आहेत. शेतीला जोडधंदा म्हणजे एखादा व्यवसाय किंवा घरातला एखादा व्यक्ती कामाला असलाच पाहिजे. इकडे गावातील प्रत्येक जणाची अपेक्षा असायची. पण माझ्या एकही अपेक्षा माझ्या मुलांकडून पूर्ण झाल्या नाहीत. म्हणूनच ती अपेक्षा मी माझ्या नातवंडांकडे आता बघू लागलो होतो. असं वाटत होतं जे माझ्या मुलांनी केलं नाही ते माझे नातवंड करावं. वयाचे 100 उलटून गेले होते तरी ही अपेक्षा संपत नाहीच. हीच खरी गोष्ट आहे. माणूस जोपर्यंत डोळे अडकत नाही तोपर्यंत त्याची एकही अपेक्षा संपत नाही. देव एक देतो तर दुसरी लगेच तयार करत असतो. यालाच माणूस म्हणतात. मी म्हणत होतो माझ्या नातीने चांगलं शिकावं, चांगलं मोठं ऑफिसर बनावं, म्हणजेच माझ्या घराण्याचं नाव मोठं होईल. म्हणून मी माझ्या नातीला पाहिजे तेवढी मदत करू लागलो होतो. तिला कोणत्याच गोष्टीची मी कमी पडू दिली नाही. पहिलीपासून ते 9वीपर्यंत माझ्या नातीचं शिक्षण एकदम आनंदामध्ये झालं होतं. माझ्या सुनांना तर मी आधीच ताकीद देऊन टाकली होती. माझ्या नातवंडांमध्ये कोणत्याच प्रकारचे घरामध्ये काम करायला लावायचे नाही. त्यांना अभ्यास सोडून दुसरं काहीही सांगायचं नाही. कारण आज आपण खेडेगावामध्ये राहतो म्हणून आपल्याला शिक्षणाचं महत्त्व माहीत नाही. शहरातली मुलं खूप मोठे ऑफिसर आहेत, खूप मोठ्या हुद्द्यावरती असतात, कामाला जातात. आपली मुलं, खेड्यातली मुलं आयुष्यभर चूल आणि मूल, शेती आणि शेतीच एवढंच करत असतात. म्हणूनच माझ्या मुलांची मेहनत बघून मला असं वाटत होतं माझ्या नातवंडांनी शेतीमध्ये न राबता मोठं ऑफिसर व्हावं. त्याची तयारी मी माझ्या मुलांपासूनच सुरू केली होती. पण ते त्यांच्या नशिबामध्ये नव्हतं. पण माझी नात अभ्यासामध्ये 1 नंबर होती. तिला कोणताही प्रश्न सरांनी विचारल्यानंतर किंवा अभ्यास दिल्यानंतर ती आधीच पुरा करून ठेवत होती. तिचा कधीच अपुरा अभ्यास राहत नव्हता. जे गुरुजी विचारणार किंवा शिकवणार तो अभ्यास करून घ्यायची. शाळेतही 1 नंबरच असायची. 10वीचा जरी तिला गणित समजावून सांगितल्यानंतर ती 5वीला असताना सुद्धा सोडवायची ताकद ठेवत होती. माझी नात हुशार होती. मला तिचा खूप अभिमान आणि गर्व होता. माझी मुलं, माझी सून मला खूप ओरडत असायची. मला ते नेहमीच म्हणत होते, मुलीच्या जातीला शिकून काय करायचं आहे? शेवटी ती दुसऱ्याच्याच घरी जाणार आहे, दुसऱ्याचंच घर सांभाळणार आहे. आपल्या मुलांना शिकवूया. पण माझ्या नातवंडांपेक्षा खूप हुशार नव्हती. ती लाखात एक मुलगी होती. माझी नात माझ्या नातवंडांकडे सुद्धा माझा जीव ओढत नव्हता. माझ्या नातीकडे जीव ओढत होता. माझ्या सुनेनी तिला कधी भांडे घासायला लावले तरी मी तिला ओरडत होतो. माझ्या नातीला काहीच काम करायला सांगायचे नाही. मला ते म्हणत होते, तुम्ही ह्या मुलीचे खूपच लाड करतात आणि तिला घरातलं कोणतंही काम अजून करू दिलं नाहीत. तिचं पुढे जाऊन कसं होणार? शेवटी तिला दुसऱ्याच्या घरी सुद्धा जायचं आहे. मी माझ्या सुनेला आणि मुलाला एकच उत्तर देत असायचो, काम जर असेल, नोकरी जर चांगली असेल तर हजारो मोलकरी लावून काम करता येतं. पण पैसाच नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. म्हणून तिला शिकू दे.
तिची जिंदगी कधीच कोणत्या गोष्टीची तिला कमी पडणार नाही. तुम्ही तिला काही दिलं नाही तरी चालेल, पण तिला शिक्षण करू द्या, असे मी माझ्या सुनेला आणि मुलाला सांगत होतो. तो फक्त शिकू द्या. नातीला कोणताही काम सांगायचं नाही. ती फक्त अभ्यास आणि अभ्यासच करेल. आता बोल करता तिचे 10वीचे पेपरसुद्धा आले होते. एवढे दिवस कुठे निघून गेले ते सुद्धा कळाले नाही. मुलगी पटकन मोठी झाली आणि 10वीला सुद्धा गेली. माझं आता वय 101 वर्ष सुरू झालं होतं. तरीही मला जगण्याची खूप अपेक्षा होती. असं वाटत होतं मी मरूच नाही, कारण माझ्या अपेक्षा माझी नातीमध्ये मी बघू लागलो होतो. माझी नात मोठी होईल, ऑफिसर बनेल आणि मोठं नाव सुद्धा करेल. मुलगी असो किंवा मुलगा असो, मी कधीच माझ्या मुलांमध्ये सुद्धा भेदभाव केला नाही. आता माझी नात मोठी होऊ लागली होती. मी माझं स्वप्न त्यांच्यामध्ये पूर्ण करू लागलो होतो. मी रोज माझ्या नातीला घेऊन जात होतो आणि सोडवायला सुद्धा जात होतो. माझ्या नातीचे 10वीची जेव्हा परीक्षा आली त्यावेळेला माझा आनंद गगनाला भिडला होता. असं वाटत होतं तिची परीक्षा नसून ती माझीच परीक्षा आहे. मी माझ्या नातीला फोन करून विचारत होतो, कारण आता माझी नात ही परीक्षा देण्यासाठी दुसऱ्या गावाला जात होती. तिथे जवळ माझी भावाची मुलगी सुद्धा राहत होती. तिच्याकडे माझी नात 10 दिवसांसाठी राहणार होती, कारण गावावरून येणं जाणं हे खूपच लांब पडत होतं. म्हणूनच मी माझ्या चुलत मुलीला सांगून ठेवलं होतं, माझी मीनू 10 दिवस तुझ्याकडेच राहत जाईल आणि जो काही खर्च होईल तो मी तुला देईल. माझी पुतणी सुद्धा हसायला लागली. ती म्हणू लागली, काका आम्ही काही वेगळे आहोत का? ती माझी कोणी नाही का? हे 10 दिवसाचे तिचे राहायचे मी पैसे घेईल का? मी रोज तिच्याशी फोनवरती बोलत असायचो. कोणते प्रश्न तुला अवघड गेले आहेत, कोणते प्रश्न तू लिहिले आहेत, सगळं काही मी तिच्याशी अर्धा 1 तास बोलल्यानंतर मी तिला बोलत असायचे, तू आता अभ्यासाला लाग. सगळ्यांना माहीत होतं मी तुला कोणतंही काम करू दिलं नाही. माझ्या पोतीला मी सांगून ठेवलं होतं, तिच्यासाठी स्पेशल रूम असेल तर चालेल, त्या रूमचं सुद्धा भाडं मी देईल. मी तुला तिथे शेजाऱ्यांचा रूम एक खालीच होता, तो तिने 10 दिवसांसाठी भाड्याने घेतला होता. त्याचे मला 10 दिवसाचे 200 रुपये द्यायचे होते, कारण माझ्या नातीपेक्षा पैसा महत्त्वाचा नाही. माझी नात 10वीला गेली आहे, याच्यापेक्षा मला दुसरा आनंद कोणताही नाही. आता तिचे लाटची परीक्षा सुद्धा आहे. आता माझ्या नातीचे 2 पेपर राहिले होते. दुसरा पेपर झाला होता. एकच पेपर मी तिच्याशी चांगला बोललो नाही का माझ्या छातीमध्ये कसं तरी झालं आणि मला खूपच कळ मारून आल्यासारखं झालं. माझ्या छातीमध्ये खूप जोरजोराने कळ आली आणि मला खूप दुखू लागलं होतं, जसं काही माझ्या छातीमध्ये कोणीतरी जोराने मारलं आहे. माझ्या तोंडामधून रक्त बाहेर आले, कारण मी एवढा तडथाकट काम करणारा माणूस, मला हे असं काय होत आहे हे मला अजिबात समजलं नाही. मला कोणत्या प्रकारचा व्याधी नव्हती, कोणत्या प्रकारचं दुखणंसुद्धा नव्हतं, कधी मला तापसुद्धा आला नाही. पण अचानकमध्ये माझ्या छातीमध्ये खूपच दुखू लागलं होतं. तेव्हा माझ्या मुलाने मला दवाखान्यात नेलं. दवाखान्यामध्ये नेईपर्यंतच माझा प्राण दगावला गेला आणि मी तिथे रस्त्यातच मरण पावलं. माझ्या मुलाने मागचा पुढचा कोणताच विचार न करता त्याने थेट मला दवाखान्यामध्ये नेलं. डॉक्टरांनी मला आत घेण्याआधी सांगितलं होतं, ते आधीच वारले आहेत, तुम्ही यांना आतमध्ये आणू नका. त्यांनी चौकशी केली. माझा कोणताही ठोका त्यांना लागला नाही. माझ्या मीनूचा 10वीचा एकच पेपर राहिला होता. माझा जीवापाड प्रेम होतं माझ्या नातीवरती. माझी नातीचे शेवटचा पेपर देऊन मी तिला घ्यायला सुद्धा जाणार होतो. त्याच आनंदाच्या भरामध्ये मला हा त्रास झाला. माझ्या नातीला माझ्या मुलींनी किंवा माझ्या घरातल्यांनी कोणीही फोन केला नाही. तेव्हा तिला ते नवलच वाटलं. आज घरातल्यांचा कोणाचाच फोन आला नाही. असं कसं काय झालं म्हणून तिने स्वतःहून आज घरी फोन केला होता. पण कोणीही तिला काहीही सांगितलं नाही, कारण तिच्या आजोबांचीच इच्छा होती तिने खूप शिकावं, खूप मोठं व्हावं. ती सकाळी 10ला पेपरला गेली. पेपर झाल्यानंतर पुन्हा घरी आली. घरी येता क्षणी माझ्या पुतणीने तिला सांगितलं, आजोबा वारले आहेत. तेव्हा तिचे हातपाय जळून गेले. तिच्या अंगामध्ये त्राण राहिला नाही. मीनूचाही आजोबांवरती खूप जीव होता. आजोबा आणि मीनू हे एकमेकांसाठीच बनले आहे असंच वाटत होतं.
मुलीची पेपर असताना माझ्या मुलाने मला रात्रभर तूप लावून तेल लावून मालिश करत होते. कारण मुलीचे पेपर झाल्यानंतर ती आल्यानंतर माझा अंत्यसंस्कार करणार होते. मला त्या गोष्टीचं अजिबात वाईट वाटलं नाही. मला तर खूपच आनंद झाला. एवढ्या मुलाला कसं काय समजलं या सगळ्या गोष्टी करणं? वेड्याने तर लगेचच सांगितलं असतं की मी वारलो आहे. पण त्यालासुद्धा आज खूपच शहाणपण सुचलं आहे. माझी इच्छा त्याने ओळखली होती असंच या गोष्टीवरून मला वाटत होतं. कारण 1 तासाच्याच अंतरावरती माझी नात राहत होती. कोणीही घेऊन तिला लगेच आला असतं. पण तो एड्याने पण कोणीही हे काही केलं नाही. माझ्या नातीचे 10वीचे पेपर झाल्यानंतर माझ्या पत्नीने कोणताही वेळ न वाया घालवता लगेचच ती घेऊन आली आणि माझ्या अंत्यसंस्काराची तयारी केली. माझ्या चेहऱ्यावर हास्य उमटलं होतं. भलेही मी शरीराने गेलो होतो, पण मनाने माझ्या नातीच्या आजूबाजूलाच भटकत होतो. माझा जीव जेव्हा माझ्या नाती मोठी होईल ऑफिसर तेव्हाच शांत होईल. माझ्या नातीने सुद्धा खूप जिद्दीने अभ्यास केला आणि ती आज जिल्हा अधिकारी झाली आहे. सगळ्या गावात माझ्या नातीचं स्वागतसुद्धा केलं आणि सत्कारसुद्धा केला. आज ती मोठ्या पदावरती आहे. आज ते सगळ्यांना घराण्याला एकटीच पोसत आहे. कोणाचीही गरज तिला लागत नाही. म्हणूनच माझा आत्मा खूप सुखी आणि खूप शांत झाला आहे. माणसाची कोणतीही इच्छा अपुरी असेल तर तो आत्मा कधीच शांत राहत नाही. जेव्हा त्याची इच्छा पूर्ण होते तेव्हाच त्या आत्म्याला तृप्ती आणि शांती भेटते. तसंच माझ्या नातीने जिल्हाधिकारी झाल्यानंतर माझ्या आत्म्याला एक वेगळाच आनंद झाला होता. म्हणूनच शिक्षण हे खूपच महत्त्वाचं आहे. शिका, मोठे व्हा, कोणाची गुलामी करू नका. शिकाल तर शिकाल, वाचाल तर वाचाल. मी नेहमीच माझ्या मुलांना सुद्धा सांगतो आणि तुम्हाला सुद्धा सांगतो, शिक्षण कोणत्याही गोष्टीमध्ये कमी नाही आहे. त्याला कोणत्याही वयाची अट नाही. तर माझ्या मुलांनो, माझ्या नातवांनो, माझ्या नातींनो, अभ्यास करा, मोठे बना आणि स्वतःच्या आईबापांची सुद्धा इच्छा पूर्ण करा. ही कथा पूर्ण काल्पनिक आहे. तिचा कोणत्याही गोष्टीची काहीही संबंध नाही आणि संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. या कथेमध्ये कोणाचे भावना दुखावल्या गेल्या असतील तर माफ करा. तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा. छान छान गोष्टी पाहण्यासाठी प्रियांश रिअल स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करून ठेवा. धन्यवाद.